डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त लॉन्ड्री व्यावसायिकांचा सन्मान। संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं संत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हडपसर परिसरातील गेली 30 ते 40 वर्ष लॉन्ड्री व्यवसाय करत असलेल्या लॉन्ड्री व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांमध्ये नगरसेवक नितीन गावडे, राज्य विस्तारक राष्ट्रवादी काँग्रेस आरोग्य कक्षाच्या भारतीताई तुपे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुवर्णा सावर्डे, महाराष्ट्र परिधोबी सेवा मंडळ वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष भालेकर, सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण तुपे, महिला अध्यक्षा सुलभा साळुंखे, शिवसेनेच्या नेत्या विद्या होडे, KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कृपाल पलुस्कर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप फुले, तात्या सोनवणे, समाजभूषण सुधाकर वेरुळकर, बाळासाहेब सुपेकर, नंदकुमार जगताप, जयश्री आदमाने, मनीषा हिंगणे, साप्ताहिक आपली चळवळचे पीतांबर दिवार, चित्रपट निर्माते दत्तात्रय दळवी, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक हरिभाऊ काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की लॉन्ड्री व्यवसाय हा अतिशय कष्टाचा व्यवसाय असून गेली अनेक वर्ष हा व्यवसाय करून मुलांचे पालनपोषण, त्यांची शिक्षणे, त्यांची लग्ने केली। त्यांच्या या कष्टाचे कौतुक म्हणून त्यांना शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय बोराडे, सुनील पवार, अनिकेत काळे, संगीता गवळी, उज्ज्वला काळे, शुभांगी काळे, सोमनाथ काटकर, निरंजन पवार, एकनाथ मदनकर, गोकुळ दळवी, किरण खैरनार, सायली काटकर, मोनिका पवार, मानसी काळे यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोनिका पवार यांनी केले। महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।